आमचं दाजी आहेत ना तिथं काहीतरी घेऊन आल्यात मैत्रिणींना मला. डॉक्टर लय काळजी माझ्या नवऱ्याला. हे चामखेडचं औषध आहे. दाखव कसलं. माझ्या बोटाला आहे ना मैत्रिणींनो, ही मी दोऱ्याने बांधलंय. आणलंय मी, ही दोऱ्याने बांधलंय का माहितीये का जायसाठी मेडिकल मधून चामखेडे. आता म्हणलं जर गेलं तर. आणि माझ्या ताईसाहेबांना हो का माझं जर गेलं ना तर तुम्ही पण ही मागवा बरं का ग माझ्या मैत्रिणींना. काय प्रत्येक मेडिकल मध्ये तीच की प्रत्येक मेडिकल मध्ये जा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा. मला परत म्हणू नका आका तुझं गेलं का बोटाचं. गेले आता हो का अशा जवळ माझ्या ताईसाहेबांच्या चेहऱ्याला कुणाला चामखिळे वगैरे जर असते ना तर त्याच्यावर आणलंय दाजींनी ही वार्टोसिन. आता बघू ना ह्याचा फरक पडतोय का आपल्याला. आणि बारामतीतल्या ऑर्डरी टाकायच्या दाजींना. आमच्या दाजींना किती बारामतीतल्या ऑर्डरी असतात तुम्हाला सांगू का, बघायच्या का. हा आज आहे संडे तर हो का ही फोन आला. थांबा मैत्रिणींना एकच मिनिट. याचा फोन आला, सोम्याचा आला, गोम्याचा आला. पण मला इथं आता वाजले किती बघा, कुठं 10 वाजून 48 मिनिटं, 11. आव कुरिअरवाले साहेब, माझी गिराईक तिथं वाट बघतात ना. आव कुरिअरवाले साहेब आमचं पण ऑर्डरच आहे, आम्ही पण काय फुकट नाही देत तुम्हाला. बरोबर बरा मैत्रिणींना हो का माऊली शॉपवाल्याचं 1 किलो लाडू आहेत. माऊली तुपवाल्यांचं तुम्ही बघा बारामतीतल्या ऑर्डरी कशा असतात रोजच्या दाजींपाशी. हो का ही डिंक लाडू मीना ताईसाहेब आटोळे दुकानातनं नेणार आहे. डिंक लाडू 1 किलो. काय सोडलाय बार इकडं डिंक लाडू 1 किलो. गायकवाड मॅडम तांबेनगर पिठाची गिरणी ही आमची बांधील गिराईक आहे. इथं साधनाताई MIDC ही नंबर दिसून आहे. मसाला मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर ह्या साधनाताई पण माझ्या बांधील गिराईक आहे. MIDCच्या ताईसाहेब ही 500 ग्रॅम मसाला त्यांचा बघू शकता. हे असं MIDCतले हे असे पार्सल असतात. म्हणजे हे तुम्हाला मी का दाखवलं, माझ्या बारामतीच्या ताईसाहेब आहेत ना त्यांच्या पण लक्षात यावं की बाबा आपल्याला बारामतीत पण ऑर्डरी मनीषाताई देतात. आणि आमच्या नानींचं इथं सांडगं चाललं तर नानी आपल्याला सकाळपासून कशाची ऑर्डर येतात. भरपूर लाडूची ऑर्डर आली. फक्त कसले लाडू. आता लाडू करायचे, खारी दळायची, लाडूची आलीत ना. फक्त ड्रायफ्रूट लाडूच माणसं मागतात इथं आणि लय मागतात. आणि हिथं बघू शकता हो का ही डिंक लाडू, हिथं गुळ. आता हे माझ्या ताईसाहेबांना गुळ कुठं चाललाय माहितीये का, अमरावतीला. हा आणि हे लाडू शेंगदाणे लाडू, सांडगे, लसूण चटणी, मसाला. इकडं पण बघू शकता हे अशा ऑर्डरी असतात. त्या सांडगे मसाला, सांडगे, डिंक लाडू, शेंगदाणे लाडू, डिंक लाडू, मसाला. हे कालच्या ऑर्डरी मधलं आहे सगळं, परवादीच्या. आणि आजच्या ऑर्डरी आता घेतलेले ते अजून लिहायच्यात आहे त्या मैत्रिणींना हे असं. आणि आता चला दाजींना लाडू देते, भरून ठेवल्यात इथं, फक्त चिटकावायचे. आता वाजलं ते त्या 11:15 आणि इथं आमच्या ताईने तोपर्यंत मसाल्याचं मिक्स करून ठेवलं. तुम्ही माणसानं गोताव काय बंद केला काय मसाल्याचा. नाही केला पण चालू आहे. आता हळद थोडीशी राहिली आहे. आता हळदीचा कट्ट्याला हळकुंड आणावं लागतं. नाही बाबा नाही, आमच्याकडे एवढे शिल्लक नसतं दाजी, आम्ही एवढं पैशावाला नाही. तुम्ही 2-3 पैसे घेता ना माझ्याकडून. अचानक गिरायक आले होते तर मी काय त्यांना मला सांगावं लागतंय ना, अहो इथं नाही, मग द्या 2 लाख रुपये. मग ते हे होतं ना असं नाराज होऊन गिरायक गेले. इथं आम्ही चणं खाऊ का पुटानं खाऊ, आम्ही आपलं हो का इथं 2 किलो शेंगदाणा आणि हे असलं हो का हे असलं काजून बदाम, इथं पैसे लय लागतात. इथं हे सगळं भारीतलं मला आणायचं म्हणल्यावर मी आपलं दररोज आपलं 6 किलोचं लाडू करते. हो का ही तुपाची भरणी ही संपायच्या आधी परत ही तुपाची भरणी मागवली. तुला टारकाने आणून देतो. कशाचं टरकाने आणून देताय, इथं पैसे लागतात मला. ठेवायचं कुठे हो का सांडगं दिसतात का तुम्हाला इथं कुठं मैत्रिणींनो? सांडगं हायत का सांडगं कुठं? जेवढं करण तेवढं ऐकतोय माहितीये का. आणि हो का ही खोबरं हे असलं जरी निघलं तरी आम्ही घेत नाही. तुम्हाला जर चांगलं खायचं असतं ना मसाला वगैरे तर आम्हाला नक्की ऑर्डर टाकत जा. हिथं पण बघू शकता ही खुतं काढून ठेवलेलं असतं, वर गोण्या भरल्या. आपण नाही वापरायचं, आपण पैसे घेतोय त्यांच्याकडून. क्वालिटीचा माल, क्वालिटी कशाला म्हणतात मग खोबरेल तेल काढवायला देऊन टाकायचं. क्वालिटी कशाला म्हणते ती, वरच्याला परमेश्वराला माहित असतं आपण कुणाला फसावतोय, कुणाशी काय करतोय, कुणाला काय करतोय, त्याला सगळं माहिती असतं. इकडं माझं दत्त महाराज स्वामी कोल्हापूरचे आई साहेब
त्यांना माहिती आपला भक्त लय भारी आहे. बघतात ना ती. आपला भक्त लय भारी, त्यांना माहिती भक्त फसवत नाही आपला. बर चला करा पॅकिंग. बारामतीचं कुरिअरवाला आणि काय असेल तर मला वाटतं टाकायचं. मला टाकत जा. तुम्ही माझा दाजी नंबर तर तुम्हाला माहितीच आहे. नाही माझा नंबर कुठे बोर्डावला खाली 15-33 असलं की त्याला टाका. होय. मग त्यांना इथं आम्ही लाडू बनवून देऊ का? कमिशन बेसवर असतं. कसलं कमिशन? यार पाणी कुठं येते कोंडाळ्याचं सुटलं या इकडं कुठं तिथं पाईप नाही होय. मुडपलं. असू द्या झाडाला लावते जावा. ऑल बारामतीमध्ये ऑर्डर स्वीकारल्या जातील. MIDC बारामती, माळेनगर, शारदानगर, माळेगाव. 34-43 हां गाडी दिसली भाऊ. हो का ही गाडी बारामती मधल्या ताईसाहेबांना सांगते. माझा नंबर घ्या 9657484033. हेच ते कुरिअरवाले आहेत बघा आमचे बिनपगारीन फुल अधिकारी. खाऊन पिऊन हाजरी त्यांना. हा आणि थोड्या दिवसात तुमचं दाजी फक्त कुरिअरचाच बिझनेस करणार आहे. तर दुकान भाड्याने देणार आहे आम्ही. दाजी फक्त मसाला वायालाच आहेत माझा. दुसरा माझा व्यवसाय. कसला व्यवसाय आणि काय इथं राहायचं आता माझ्या हाताखाली. कसं आहे कस काय मग मैत्रिणींना बिनपगारी गडी कस काय मिळेल मला? राचन का नाही मग हाताखाली? मला बी एक मॅनेजर भेटलाय बेगर पगाराचा. रोज काम करतो आणि माल तयार करून देतो. काय अवधीच पप्पा. तुम्ही ओळखून घ्या. मी काय नाव सांगत नाही मग ते हसाल तू. मी बी एक हाताखाली गडी ठुलाय आता. कस काय तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्या. लवकरच बघा पदार्पण करत आहेत आमच्या बरोबरच. तुम्हाला आवडेल का आमच्या बरोबर काम करायला? काय नाही तयार करून द्या काय हो. तुम्ही फक्त गाडी भरून द्यायची. माल कुठं सप्लाय करतात का नाही? बरोबर आहे की. तुम्हाला आणायचे काय द्यायचे का एवढं डोक्यात ठेवायचं. दाजी मला म्हणलं म्हणे तुला 2 लाख रुपये देतो माल भरी एकदाच. हे कॅनरा दे. कशाला? पाठवतून पैसे नक बोरड्या आंघोळ्या करतात. अकाउंट ब्लॉक झाल्यावर काय करायचं अकाउंट नंबर देऊन नाही ना जमणार. आणि तिथं येत ना बोरड्या आंघोळ्या करतात इथे. हो का इथं चिवीला फक्त बाहेर रुबीला बोलवावं लागेल आता.